टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग या ठिकाणी सुरू असलेली पाहायला मिळते आहे। सध्या गेल्या 24 तासांचा विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यात 78 मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि रात्रीपासून या ठिकाणी पावसाची बरसात जी आहे ती सुरू असलेली पाहायला मिळते। आपण सध्या चित्रामध्ये बघतोय की हे सध्या काजळी नदीचं पात्र आहे। अशाच पद्धतीनं सगळ्याच नद्या या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहेत। गेल्या 24 तासामध्ये लांजा तालुक्यात सर्वात जास्त म्हणजे 90 मिलीमीटर पाऊस झालेला पाहायला मिळतो आहे। एकीकडे द्रोणीय स्थिती, हवेचा दाब आणि कमी दाबाचा पट्टा यामुळे पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये या ठिकाणी कोकण किनारपट्टी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे आणि हा अंदाज सध्या खरा होताना पाहायला मिळतोय। काल रात्रीपासून जी पावसाची बरसात सुरू आहे ती अद्याप सकाळपर्यंत या ठिकाणी थांबलेली नाहीये, त्यामुळे सगळ्याच नद्या ज्या आहेत त्या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळतात। आज देखील अमावास्येच्या भरती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, त्यामुळे समुद्र देखील खवळलेला असणार आहे। जवळपास 4.5 मीटर उंचीच्या लाटा या ठिकाणी असतील। मात्र सध्या आपण बघतोय की सध्या कोकणातल्या ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर हा अधिक असलेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे सगळ्याच नद्या या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळतात। आपण काजळी नदीच्या या पात्राच्या ठिकाणी आहोत आणि तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीनं काजळी नदीचं हे पात्र जे आहे ते पूर्णपणे विस्तारलं गेलेलं आहे। अगदी शेतालगतच्या भागातून या ठिकाणी काजळी नदी जी आहे ती या ठिकाणी वाहताना पाहायला मिळते। आज दिवसभर अशाच पद्धतीनं पावसाचा जोर हा कायम असेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।